नमस्कार, मी मानिनी गद्रे. चला गीतेच्या अंतरंग जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. या ऑडिओची रचना आधी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला मूळ श्लोक, त्याचा मराठी अर्थ, नंतर संस्कृतचं सरळ वाक्य रूपांतर आणि त्याचा इंग्लिश अर्थ, नंतर ज्ञानेश्वरीतील माऊलींच्या ओव्यांचा मराठी सुलभ अर्थ आणि नंतर माझ्या दृष्टिकोनातून त्या श्लोकाविषयी मला काय वाटलं त्याचं विवरण. सर्वप्रथम आपण मूळ श्लोकाचा संधिविग्रह करून त्यातील प्रत्येक शब्दाचा मराठीत अर्थ पाहूया. जातस्य हि ध्रुवोर्मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च तस्मात् अपरिहार्यर्थे न त्वं शोचितुम् अर्हसि. कारण वरीलप्रमाणे मानल्यास जातस्य जन्मास आलेल्याला, मृत्यू ध्रुव मृत्यू निश्चित आहे, च तसंच मृतस्य मेलेल्याला, जन्म ध्रुवम निश्चित आहे, तस्मात म्हणूनही अपरिहार्ये उपाय नसलेल्या, अर्थे गोष्टींच्या बाबतीत त्वम तू शोचितुम शोक करण्यास न अर्हसी योग्य नाहीस. म्हणजेच कारण जरी असं मानलं तरी त्यानुसार जन्मास आलेल्याला मृत्यू निश्चित आहे आणि मेलेल्याला जन्म निश्चित आहे, म्हणून या उपाय नसलेल्या गोष्टींविषयी सुद्धा तू शोक करणं योग्य नाही. अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना. श्रीकृष्ण म्हणतात, आणि ही भीष्मादिकांची शरीरं मायामय असल्यामुळे अनित्य आहेत, त्यामुळे शरीरांच्या विषयीची शोक करणं योग्य नाही. व्यक्त ही दशा आहे असं सांगताना भगवान म्हणतात, भारत हे अर्जुना, भूतानी सर्व प्राणी, अव्यक्तादीनी जन्मापूर्वी अप्रकट होते, च आणि अव्यक्ता निधनानी एव मेल्यानंतरही अप्रकट होणारे असतात, केवळ व्यक्त मध्यानी अथ मध्ये प्रकट आहेत, मग तत्र अशा स्थितीत का परिदेवना शोक करायचा आहे. थोडक्यात हे अर्जुना, सर्व प्राणी जन्मापूर्वी अप्रकट असतात आणि मेल्यानंतरही अप्रकट होणार असतात, फक्त मध्ये प्रकट असतात. मग अशा स्थितीत शोक कसला करायचा. आश्चर्यवत पश्यति कश्चिदेनम् आश्चर्यवत वदति तथैव च अन्यः आश्चर्यवत च एनम् अन्यः शृणोति श्रुत्वापि एनं वेद न च वेद एव कश्चित्. आत्मतत्वाचा द्रष्टा आणि श्रोता दुर्लभ असल्याचे प्रतिपादन करताना श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुना, हे आत्मतत्व फार गहन आहे, म्हणून कश्चित कोणी विरळ महापुरुष, क्वचितच एखादाच, एनम या आत्म्याला, आश्चर्याप्रमाणे, पश्यती पाहतो, च आणि तथा एव त्याचप्रमाणे, अन्यहा दुसरा एखादा महापुरुष, आश्चर्यवत आश्चर्याप्रमाणे, एनम याचे वदती वर्णन करतो, च अन्यहा तसेच दुसरा कोणी अधिकारी पुरुषच, एनम याच्याविषयी आश्चर्यवत आश्चर्याप्रमाणे, शृणोती ऐकतो, च कश्चित आणि कोणी तर, श्रुत्वा अपि ऐकूनसुद्धा, एनम याला न एव वेद जाणतच नाहीत. थोडक्यात एखादा महापुरुषच या आत्म्याला आश्चर्याप्रमाणे पाहतो आणि तसाच दुसरा एखादा महापुरुष या तत्वाचे आश्चर्याप्रमाणे वर्णन करतो. तसेच आणखी एखादा अधिकारी पुरुषच याच्याविषयी आश्चर्याप्रमाणे ऐकतो आणि कोणी तर ऐकूनही याला जाणत नाहीत. देहि नित्यम अवोध्योयम देह सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुम् अर्हसि. आत्मतत्व हे अवध्य असल्यामुळे कोणत्याही प्राण्याने शोक करणे योग्य नाही, असा शिखराचा संवाद करताना कृष्ण म्हणतात, भारत हे अर्जुना, सर्वस्य सर्वांच्या, देहामध्ये, अयम देही हा आत्मा, नित्यम नेहमीच, अवध्य हा अवध्य आहे, ज्याचा वध करता येणार नाही असा आहे, तस्मात म्हणून, सर्वाणी सर्व, भूतानी प्राण्यांच्यासाठी, त्वम तू, शोचितुम
शोक करण्यास न अर्हसी, योग्य नाहीस. हे अर्जुना, हा आत्मा सर्वांच्या शरीरात नेहमीच अवध्य असतो, म्हणून सर्व प्राण्यांच्या बाबतीत तू शोक करणं योग्य नाही. आता आपण मूळ संस्कृत श्लोकाचं सरळ वाक्यात रूपांतर करूया आणि त्या पूर्ण श्लोकाचा इंग्रजीमध्ये अर्थ पाहूया. हि जातस्य मृत्युः ध्रुवः च मृतस्य जन्म ध्रुवं भवति, तस्मात् अपरिहार्य अर्थे त्वं शोचितुं न अर्हसि. Death of the born and birth of the dead are certainties. You should not therefore grieve over the inevitable. भारत, भूतानि अव्यक्तादीनि अव्यक्तमध्यानि अव्यक्तनिधनानि एव तत्र का परिदेवना. भारत, all beings are unmanifested in the beginning, manifested in the middle, and unmanifested again in the end. We don't know the beginning and the end of the existence. We have only a glimpse of the ephemeral interval in between. So what is the point then for grief about such an existence? कश्चित् आश्चर्यवत् एन पश्यति, तथा एव च अन्यः आश्चर्यवत् वदति, अन्यः एनम् आश्चर्यवत् शृणोति, कश्चित् एनं श्रुत्वा अपि न वेद एव. One beholds the self as a wonder, another talks about him as a marvel, another hears of it as strange, yet having heard, no one understands him at all. भारत, अयं देहि सर्वस्य देहे नित्यम् अवध्यः, तस्मात् त्वं सर्वाणि भूतानि शोचितुं न अर्हसि. भारत, the indweller in all the bodies is indestructible. You should not therefore grieve for anybody. आता आपण याच श्लोकाच्या संदर्भात माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये रचलेला ओव्यांचा सुलभ असा मराठीत अर्थ समजून घेऊया. जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च, तस्मात् अपरिहार्यर्थे न त्वं शोचितुमर्हसि. पार्था, जे जे जन्माला येतं ते नाश पावतं आणि जे नाश पावतं ते पुन्हा जन्माला येतं. असं हे घटिका यंत्र अखंड फिरत असतं. जसं सूर्योदय आणि सूर्यास्त हे चक्र चालू असतं, तसंच ह्या जगामध्ये हे अनिवार्यपणे जन्म आणि मृत्यू हे सतत चालू असतं. कल्पांताच्या वेळी सगळं त्रैलोक्याचा नाश होतो. हा आदी आणि अंत हा अटळ आहे. अगदी तुला असं वाटत असेल की आत्मा हा नाशिवंत आहे, असं असेल तर मग तू खेद कशाला करतो, कारण ते अखंड चालू असलेली गोष्ट आहे. हे सगळं तू जाणतोस की जन्म मृत्यू हे चक्र निसर्गामध्ये सतत चालू असतं, तर तू हे जाणूनसुद्धा वेड का पांघरतोयस. तू मनातला खेद सोडून दे. इथे कितीही कोणत्याही प्रकारे विचार केलास तरी इथे खेदाचं काहीच कारण नाही. तू नीट विचार कर, भानावर ये. अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत, अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना. अरे पार्था, जन्मापूर्वी हे सगळे जीव हे न दिसणारे असतात. जन्म येताच ते आपल्याला दिसायला लागतात, व्यक्त होतात आणि नाश पावल्यावर सुद्धा ते त्याच्या पूर्वस्थितीला परत जातात. पण त्याची जी पूर्वस्थिती असते त्या अव्यक्तामध्ये ते लीन होतात. आता मध्ये जो आपल्याला व्यक्त आकार दिसतो ते म्हणजे जणू काही झोपलेल्याला स्वप्न दिसावं तसा जो मायेच्या योगे झालेला आभास असतो. त्या मायेमुळे आपल्याला तो आकार व्यक्त झालेला दिसतो. जणू काही वाऱ्यामुळे पाण्यावर तरंगाचे भास व्हावा तसं ते असतं, पण मूळ पाणी तसंच असतं. जसं सुवर्ण सोन्याला एखाद्याच्या इच्छेमुळे अलंकारपण येतं, पण मूळ सोनं तसंच असतं. मायेमुळे सृष्टी आकारली गेली आहे, आकार झाली आहे असं आपल्याला वाटतं. जसं आकाशामध्ये अभ्र आली असता आपल्याला मूळ आकाश ते तसंच आहे हे जाणवत नाही, अभ्रांचा भास आपल्याला होतो. तसंच पार्था, मुळात जे काही प्रत्यक्ष नाहीच
खरोखर अस्तित्वातच नाही, त्याच्यासाठी तू कशाला खेद करतोयस? तू आता जे अविट चैतन्य आहे ते बघायचा प्रयत्न कर, की जे बघण्यासाठी साधू संतांना मोठी उत्सुकता असते. त्याच्यासाठी ते सगळे विषय बाजूला सारून वैराग्य पत्करून वनामध्ये जाऊन राहतात. दृढ तप करून ब्रह्मचर्यादिक वगैरे करून ते त्या परब्रह्माचा वेध घ्यायचा प्रयत्न करतात. अव्यक्त म्हणजे स्पष्टत्वास न आलेले निर्गुण असं ब्रह्म, मूळ प्रकृती या अर्थाने हा शब्द वापरला जातो, की तेव्हाच त्रिगुणांची साम्यावस्था असा त्याचा अर्थ होतो. तप म्हणजे सत्य अशा आत्मस्वरूपाच्या अनुभवासाठी देह, मन, प्राण यांना जिजवणे, ईश्वर प्राप्तीसाठी कठीण आणि नियम दृढपणे कठोरपणे पाळणे ह्याला तप म्हणतात. आणि तप आणि नियम ह्यांचं पालन म्हणजे आचरण करणारे ते साधू किंवा ब्रह्माचं ज्ञान घेण्यासाठी उत्सुक असे साधू संत असतात. विषय म्हणजे पंचज्ञानेंद्रियांनी मनाला जाणवणाऱ्या कळणाऱ्या गोष्टी, वस्तू, विषयांचे ज्ञानेंद्रियांना अनुसरून 5 प्रकार होतात: शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. ह्यापैकी प्रत्येकातील काही आवडतात तर काही अप्रिय वाटतात. कधी सुख मिळतं तर कधी दुःख मिळतं आणि त्यामुळे आत्मस्वरूपाची विस्मृती होते, आत्मसुख मिळेनासं होतं. आश्चर्यवत पश्यति कश्चिदेनम् आश्चर्यवत वदति तथैव च अन्यः आश्चर्यवत एनमन्य शृणोति श्रुत्वाप्येन वेद न चैव कश्चित. अंतरामध्ये निश्चल होऊन हे चैतन्य केवळ बघितल्यामुळे कित्येक ध्यानी, योगी, थोर महात्मे हे सगळा संसार विसरून गेले आहेत. कोणी गुणसंकीर्तन करून चित्ताच्या त्यांना उपरती होऊन परब्रह्मपदी असे श्रेष्ठ भक्तजन पोचले आहेत, सदैव निरंतर त्याच्यामध्ये तल्लीन झाले आहेत. कोणी ज्ञानी ह्याचं वर्णन ऐकून आपल्या सगळ्या उपाधी सोडून शांत झाले आहेत. त्याच्याशी एकरूप होऊन अनुभवाने कित्येक भक्तयोगी सिद्ध झाले आहेत. जसे नद्यांचे ओघ सगळे समुद्रात जाऊन मिसळतात, पण बघ पार्था तिथे मावत नाहीत म्हणून ते कधीच परत येत नाहीत. तसंच ज्यांच्या बुद्धीला हा साक्षात्कार होतो ते परत कधी संसारामध्ये परत येत नाही. आता इथे उपरती याचा अर्थ मन शांत आणि वैराग्ययुक्त होणं. चैतन्य म्हणजे भूतमात्राला अंतर्बाह्य व्यापून असणारं चिरंतन ज्ञानरूप असं तत्त्व, म्हणजेच आत्मा, जीव, प्राण किंवा शरीरातील चालक शक्ती. साक्षात्कार म्हणजे आत्मरूपाचा स्पष्ट रोकडा असा अनुभव. देहि नित्यम अवोध्योयम देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि. ज्याचा घात होत नाही, सगळ्या देहांमध्ये जे वावरत असतं, जे सगळीकडे आहे, सगळीकडे भरून राहिलेलं आहे, ते एकमेव चैतन्य आहे हे तू लक्षात घे पार्था. सहजपणे जिथे जग आहे तिथे ते आहे, तर मग तू शोक का करतोस? त्याला आदी नाही, अंत नाही. मग उगाचच तुझा शोक हा व्यर्थ नाही आहे का? अध्यात्म म्हणजे आत्मस्वरूपासंबंधीचं ब्रह्माच्या सहज स्थितीला अध्यात्म असं नाव देतात. ज्या ज्ञानामुळे परमात्मा वस्तूचा अनुभव येतो आणि बाकी सर्व प्रपंच ज्ञान आहे हे अध्यात्म आहे असं समजतं, ते अध्यात्मज्ञान. अंतिम सत्य शोधून काढण्याच्या दृष्टीने केलेलं अनुभवाचं पृथक्करण म्हणजे अध्यात्माचं ज्ञान. पिंड ब्रह्मांडाच्या बुडाशी कुठलं श्रेष्ठ तत्त्व आहे आणि मनुष्याने तद्रूप कसं व्हावं हे ठरवण्यासाठी अध्यात्मशास्त्राची प्रवृत्ती आहे. आता या श्लोकाबद्दल माझ्या दृष्टिकोनातून मला काय वाटतं ते आपण पाहूया.
27, 28, 29 आणि 30 या श्लोकांमध्ये एक वेगळा ॲप्रोच परमेश्वराने स्वीकारलेला आपल्याला दिसतो. यामध्ये समजावताना ते म्हणतात की अर्जुना, ठीक आहे, तू म्हणतोस की आत्मतत्व जन्मतं मरतं असं मानलंस तरी जन्मानंतर मृत्यू आणि मृत्यूनंतर पुन्हा जन्म जर निश्चित आहे, ते टाळण्याचा कुठचाही उपाय आपल्याकडे नाही. मग त्याच्यासाठी शोक का करतोयस? अप्रकट स्थितीतून प्रगट होणं आणि प्रगट झाल्यानंतर अप्रकट होणं हे सतत चालूच आहे. मग शोक कशासाठी करायचा? या आत्मतत्वाचा द्रष्टा म्हणजे त्याला जाणू शकणारा, पाहू शकणारा, आणि श्रोता म्हणजे त्याविषयी ऐकू शकणारा किंवा ऐकलेलं कळू शकणारा, हे दोन्हीही अतिशय दुर्लभ आहेत असं सांगून त्याला हा जो श्लोक आहे 30वा, हा श्रीकृष्ण अर्जुनाचा अगदी शिखराचा संवाद आहे. तिथे परमेश्वर म्हणतात की आता एवढं सगळं सांगितलं, तू हे लक्षात ठेव की सगळ्यांमध्ये स्थित असणारं हे आत्मतत्व हे अवध्य आहे, आणि म्हणून तू जे म्हणतोयस की मी मारीन वगैरे, हा विचार करून शोक करणं हे अगदी अयोग्य आहे. त्याला कोणीही, त्या आत्मतत्वाला कोणीही कधीही मारू शकत नाही. म्हणून तू युद्धाला तयार हो. आता यापुढच्या श्लोकांमध्ये परमेश्वर लौकिकातनं त्याला उपदेश करताना आपल्याला दिसतील. ते आपण 31व्या श्लोकापासून पुढे बघूया. गीतार्थ जाणून घ्यायला पुन्हा भेटूया. मनःपूर्वक धन्यवाद.